नमस्कार, जय महाराष्ट्र. या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे. शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी. बघूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी, राजकीय सुपरफास्ट बातम्या. अरे तुमच्या मेंदूत काय किडे पडले काय? दिशा सालियन पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या शिंदे गटावरती. त्याला टायर मध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, मिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांची धमकी. सामनाची तीव्र स्वरूपात टीका, गद्दार गीत झोंबल्यामुळे टीका. खटारा गाडीमुळे अजितदादा जिल्हाधिकाऱ्यांवरती भडकले. गाड्या घ्या ना कलेक्टर, आताची आता ऑर्डर देतो असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भडकवले. नाशिक नाही, आम्ही त्र्यंबकेश्वर कुंभमेळाच म्हणणार. महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं थेट स्पष्ट मत. सरकार यावरती तोडगा काढणार, मुख्यमंत्री. होय, तो आवाज माझाच, मीच मोबाईल मधील डाटा नष्ट केला. संतप्त शिवप्रेमींच्या कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद भेटल्यानंतर हा कोरडकर ओरडला. वर्गात नियमित हजेरी नाही तर 12वीच्या परीक्षेला परवानगी नाही. सीबीएसई बोर्डाचा निर्णय. डमी प्रवेश देणाऱ्या शाळांवरती कठोर कारवाई. गौतम नगरच्या रहिवाशांना वांद्र्यातच मिळाले हक्काचे घर. शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांच्या पाठपुराव्याला यश. उद्धव ठाकरेंचा वाघ हा सर्वांच्या सहमतीने करतो कामे. सत्ताधाऱ्यांकडून परंपरा आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा राहुल यांना बोलू न दिल्याने विरोधकांचा संताप तीव्र. अखेर इंडिया आघाडी आली एकत्र, भाजपवर टीका. विद्यापीठाचा मनमानी अर्थसंकल्प रद्द करा. युवा सेनेची मुंबईत निदर्शनं. विद्यापीठासंदर्भात केली मोठी सुनावणी. हायकोर्टात याचिका दाखल. एवढी अमानुष मारहाण केली की 2 तासात संतोष देशमुखांचा मृत्यू झाला. हत्या केल्याची 3 आरोपींची थेट कबुली. करार वाचणार नाही, जरांगे पाटील यांची मागणी. IITians नाही, बुरे दिन, बेकारी हे चारों ओर. कॅम्पस प्लेसमेंट मध्ये मोठी घसरण. महाराष्ट्रासह देशभरात नोकऱ्या संपल्याच. हिंदुत्व सोडले हे भाजपने आता अधिकृतपणे जाहीर करावे. सौगात हे मोदी नव्हे तर सौगात हे सत्ता. उद्धव ठाकरे यांचा भाजपवरती हल्लाबोल. तुम्ही हिंदुत्व सोडा, ठाकरे भडकले. माध्यमे नव्हे ही तर गिधाडे आहेत. सत्ताधाऱ्यांच्या शाखा बनलेल्या मेन स्ट्रीम मीडियावरती कामराचा फटकारा. सगळे चॅनल्स बिकव आहेत. कामरा चॅनल्स वरती भडकले. खासगी कंपनी मार्फत 5,857 पदे भरण्याचा राज्य सरकारचा GR अखेर मॅट करून रद्द. सरकारला जबरदस्त मोठा धक्का बसल्याची अपडेट. संतोष देशमुखांच्या खुनाची गुन्हेसह 3घांची कबुली. दोषारोप पत्रातील माहिती. मारहाणीचे 15 व्हिडिओ आले समोर. 8 फोटोसह महेश केदारने काढले होते फोटो. सर्वात धक्कादायक माहिती आली समोर. शिवछत्रपतींच्या आग्रा स्मारकास उत्तर प्रदेशची मंजुरी. मीना बाजार परिसरात होणार भव्य स्मारक. देशभरातील शिवप्रेमींमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा. महाराष्ट्राच्या बाहेर स्मारक. बटेंगे तो कटेंगे असा नारा देणाऱ्यांकडून सौगातचे वाटप. उद्धव ठाकरेंची जोरदार टीका. हिंदुत्व सोडून देण्याचे भाजपला आव्हान. हिंदुत्व भाजपचा DNA. चंद्रशेखर बावनकुळे यांचं मत. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला मनसेचा. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अखेर चोप. सारखेच वसवा येथे D-मार्टच्या उर्मट कर्मचाऱ्याला अखेर माफीनामा. प्रताप सरनाईकांचे STचे अध्यक्षपद कागदावरच. मुख्यमंत्री फडणवीस यांचे पत्र विधी विभागाकडे पडून असल्याने त्यांना मोठा झटका. राज्यात यंदा मान्सून धो बरसणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आलाय पुढील 4 महिन्याचा हवामान अंदाज. जून ते जुलै मध्यम तर ऑगस्ट ते सप्टेंबर मुसळधार पाऊस.
महायुतीत वाद पेटणार, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, रायगडचे पालकमंत्री भेटणार भरत गोगोईला, परंतु तटकरेंचा सर्वात मोठा धक्का. मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवरती थेट आरोप, चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करा, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. आधारला जोडणार मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोग गृह मंत्रालयांच्या बैठकीत मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती प्रमुख मागणी, अखेर ठाकरेंचा निवडणूक आयोगात सर्वात मोठा विजय झालाच. सोने 91,000वरती आज आणि उद्या 93,000वरती सोने जाण्याची शक्यता, चांदीच्या दरातही उच्चांक, सर्वसामान्यांच्या खिशाला जबरदस्त कात्रीत सरकार घेते बघायची भूमिका. भाजप शेणाचा दुर्गंध पसरवतो आम्ही अत्तराचा सुगंध, अखिलेश यादवांचे वादग्रस्त वक्तव्य, भाजप आक्रमक, गाई आमची माता तिचा अपमान नको भाजपा. शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाचे भिजत घोंगडे, थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांसह ग्रामीण वित्तीय संस्था अडचणी येण्याची शक्यता, सरकारकडे रुपयाची दमडी नसल्याने शेतकऱ्यांना पुढील 4 वर्ष कर्जमाफी नाही, फडणवीस. सूर्योदयापासून दुपारी 1 पर्यंत गुढी उभारा, ज्येष्ठ पंचांग करते खगोल अभ्यासक दाखव सोमल यांची अखेर माहिती, उद्या आहे गुढीपाडवा. 964 कोटींची कर्जमाफी तरी उतार्यावर बोजाच, भूविकास बँक कर्जमाफीला 2 वर्षे उलटली, शेतकऱ्यांवरती मोठं संकट. हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा, उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी भाजपची गत झाल्याची टीका. भारतीय कामगार सेनेमुळे शोप एअर फ्लाईट किचनच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन यशस्वी, ठाकरेंची शिवा मुंबईत हवी. अपयश लपविण्यासाठी धार्मिक भावना भडकविली, नागपूर दंगली प्रकरणी काँग्रेसच्या सत्य शोधन समितीचा अहवाल, दंगलीत दगडफेक करणारे बाहेरचे होत असल्याचाही आरोप केला थेट. तर मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची कमतरता भाजपला जाणवू लागली आहे. केंद्राच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरे असते तर भाजपला काठावरचं बहुमत मिळालं नसतं अशी माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांनी दिली असून उद्धव ठाकरेंच्या जवळीकतेचे भाजपचे प्रयत्न वाढल्याची ही सध्या माहिती समोर येत आहे. जर अचानक जर देशात केंद्रात भाजपला मोठी अडचण आली तर उद्धव ठाकरे मदत करतील का अशी मागणी सध्या भाजप नेत्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय करणार, केंद्रातलं सरकार वाचवणार की त्यांना पाळणार, हा मोठा मुद्दा सध्या समोर येतो. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.